अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। अहमदनगर जिल्ह्यातून 28 वर्षीय तरुणाचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधी अपहरण आणि नंतर खून असा थरार रंगला असल्याची माहिती समजली आहे। ही घटना कोपरगाव शहरात घडली आहे। सोहेल पटेल असं मृत तरुणाचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले। समजलेली अधिक माहिती अशी की काल रात्रीच्या सुमारास सदर मृत तरुण सोहेल याचं अपहरण केलं गेलं। त्यानंतर त्यास आरोपीकडून जबर मारहाण देखील झाली असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केलाय। जे आरोपी आहेत त्यांना सोहेलवर अनैतिक संबंधांचा संशय होता। त्यातूनच त्यांनी सोहेल पटेल याचं काल अपहरण केलं। त्यानंतर या आरोपींनी सोहेलला जबर मारहाण केल्याने या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येतोय। या घटनेनंतर सोहेलच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले। आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे। कोपरगाव शहरात तणावाचं वातावरण, हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडत विविध आरोप केले। ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले। एकंदरीत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सध्या फरार संशयितांचा कसून शोध घेत आहेत। कोपरगाव शहरात या हत्या प्रकारामुळे तणावाचं वातावरण होतं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।